आज आपण आलेलो आहोत एका अशा फिश रेस्टॉरंटमध्ये जे अवॉर्ड विनिंग आहे, ज्याचे 2 लोकेशन्स आहेत, एक वरळीला आणि आपण आज आलेलो आहोत त्यांच्या केम्स कॉर्नरच्या ह्या लोकेशनला. त्याचं खरं नाव मासली म्हणून आहे. तो चला जाऊया. आम्ही आज बसलेलो आहोत. ऑर्डर दिली गेली आहे. मी माझ्या जेवणासाठी थांबलेली आहे. थांबता थांबता तुम्हाला थोडंसं ह्या एस्टॅब्लिशमेंटबद्दल सांगते. ह्याचे ओनर्स मिस्टर प्रसाद सदानंद नाईक आणि राजेश सदानंद नाईक आहेत आणि मी मिस्टर प्रसाद ह्यांच्याशी काही महिने झाले डिस्कशनमध्ये आहे का मला शूट करायचं आहे वगैरे तुमच्या लोकेशनला. तर दिस थिंग वॉज इन मेकिंग. त्यावेळेस मी वरळीबद्दल त्यांना विचारलेलं. ते बोलले से थोडे दिवस थांब, I will give you a better place to shoot it. So this I can say हा व्हिडिओ is like 4 ते 5 महिने in making आणि त्यामुळे माझं अँटिसिपेशन एवढं वाढलेलं आहे का हे GSB आणि सारस्वत पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं. पहिली तर गोष्ट, माझी एक मावशी आहे जी सारस्वत आहे आणि मी तिच्या घरी जाऊन सारस्वत जेवण खूप खाल्लेलं आहे. पण रेस्टॉरंट्समध्ये असं सहसा नाही मिळत. म्हणजे आपण मालवणी रेस्टॉरंट्स असतात, कोस्टल रेस्टॉरंट्स असतात, पण GSB पद्धतीचं जेवण आय थिंक मी इकडेच ऐकलेलं आहे आणि इकडचं मी टेस्ट पण केलं. म्हणजे मी घरी मागवते वरळीचं आउटलेटमधनं. सो इकडे येऊन जेवणं म्हणजे जसं मी एंटर केलं तो जो सुगंध मला हिट केला ना, मी थांबली आहे. म्हणजे माझा बोलतात ना तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सो जसं जेवण येईल मी तुम्हाला फटाफट दाखवेन, मग मी खायला मोकळी होईल. सो मी तुम्हाला जेवण आलं की जेवण दाखवते. त्यापर्यंत माझं जेवण कसं बनतंय ते बघा आज. कुबेवडी, ओके. प्रॉन्स लसुनी फ्राय, क्लॅम्स भुजणे. आमचं जेवण आलेलं आहे, म्हणजे स्टार्टरच आलेलं आहे. आणि ॲज आय सेड माझं सोलकढी आलेली आहे. डिवाइन, स्मूथ, रिफ्रेशिंग, दिस द बेस्ट. म्हणजे दिस इज आय थिंक टॉप 5 पण नाही, टॉप 2 मध्ये येईल. मी आयुष्यात ज्या सोलकड्या पेली आहे ना त्याच्यातलं. अँड दिस इज लाईक अमेझिंग प्युअर फ्लेवर्स. सो मी सुरुवात करते सर्वात पहिलं कुबेवडीपासून. कुबेवडी ही एक एकदम युनिक आणि पहिल्यांदा आयुष्यात ऐकलेली गोष्ट आहे. शिंपल्या आपल्या असतात ना, शिंपल्या, त्याची वडी आहे. सो ही बघा कशी आहे. आणि मला आता थांबवत नाही, मी टेस्ट करणारच आहे. आय डोंट नो ह्याच्यात काय आहे, पण मला असं वाटलं का मी पल्प केलेले शिंपल्या खाल्लेल्या आहेत. इतकी मस्त आहे. म्हणजे एकाने माझं काय नाही होणार आहे, मी खातच बसली आहे. यू कॅन अंडरस्टँड. इट्स अमेझिंग. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा ही गोष्ट खाल्ली आहे, पण आय थिंक मी नेहमीच खाणार आहे ही. गोईंग अहेड. आता मी ट्राय करते प्रॉन्स. त्याच्यासाठी मी थांबलेली होती. प्रॉन्स आणि लसूण हे दोन्ही माझ्या फेवरेट गोष्टी आहेत आणि त्या एकत्रित आलेल्या आहेत. सो यू कॅन इमॅजिन का त्याची चव काय बाप असणार आहे. ठसकेदार मसाला, फ्रेश प्रॉन्स आणि लसणाचं, क्रिस्पी लसणाचं एकदम असा मस्त फ्लेवर. बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे. लसुनी प्रॉन्स आणि कुबे हे तुम्हाला इकडे ट्राय करणं मस्ट आहे, मस्ट. म्हणजे दिस इज लाईक मस्ट रेकमेंडेड डिशेस ओव्हर हिअर. पुढे हे आहे भुजणं, तिसऱ्यांचं भुजणं. हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आय थिंक ह्याच्यात कांदा, खोबरं आणि हे हिरव्या लसणाचं आहे आणि हळद आहे ह्याच्यात.
इनफॅक्ट हे सगळं नको, मी डायरेक्ट आपल्या हातानेच खाते. प्रत्येक डिशची एक वेगवेगळी मजा आहे आणि ह्याची मजा आहे हे असं उचलून खाण्यातच. ह्याच्यानंतर पुढची गोष्ट येते. सेकंड कोर्स येत आहे आणि दॅट इज प्रॉन घी रोस्ट आणि नीर डोसा, ज्याला ही लोक पातळ पोळे बोलतात. सो हे नीर डोसासारखंच आहे. थँक्यू. आणि हे प्रॉन घी रोस्ट आहे, म्हणजे जे GSP आणि सारस्वत पद्धतीचं जेवणाचं स्पेशालिटी आहे ते आहे. काय पातळ आहे ते. लुक ॲट दिस. पातळ पोळे इज पातळ पोळे. सो या एकदम असे हातालाच असे लुसलुशीत आणि असे नरम नरम लागतात ना ते. सो हिअर इट गोज. प्रॉन घी रोस्ट आणि त्याच्यावर पातळ पोळे. माइल्ड तिखट आहे, पण त्याला त्या तिखटपणाला माइल्ड केलं घीनी. आणि कढीपत्त्याचा मस्त फ्लेवर आहे. कोलंबी इज फ्रेश, थोडीशी कोलंबीचं चव येते त्याच्यात. आता मी नुसती कोलंबी ट्राय करते. लुसलुशीत अशी पातळ पोळी, स्मूथ माइल्ड स्पायसी घी फ्लेवर्ड घी रोस्टची ग्रेव्ही आणि अगदी फ्रेश आणि हाऊ कॅन आय टेल असं बाउन्सी प्रॉन्स. मस्तच आहे. सो मी हे संपवते आणि ह्याचा फायनल जो राऊंड आहे त्याच्यासाठी तुम्ही परत या. आता मी वळते माझ्या फायनल कोर्सकडे आणि तो आहे सुरमई केळी पान, जे आहे केळ्याच्या पानात रॅप करून सुरमईला मसाला लावून वगैरे रॅप करून तळलेलं आहे. देन इट इज कोलंबी तिरफळ करी, जी कोकोनट बेस्ड आहे. आणि सर्वात शेवटी आहे स्टीम्ड राईस. सो हे कॉम्बिनेशन प्रॉन करी राईस तुम्हाला माहीतच आहे. माझा फायनल कोर्स आलेला आहे आणि हे आहे सुरमई केळे पान. म्हणजे ही एकदम युनिक डिश आहे. इट इज व्हेरी कॉमन विथ सारस्वत फॅमिलीज आणि GSB आणि सारस्वत फॅमिलीज. ती लोकं केळीच्या पानात गोष्टी तळतात, म्हणजे एस्पेशली फिश. आणि हे एकदम युनिक वे ऑफ प्रिपरेशन आहे. रिव्हील करते मी सुरमई केळे पानला. ह्याच्यात मसाला लावून त्याला त्या केळ्याच्या पत्त्यात बांधून फ्राय केलेला आहे तव्यावर. ह्याचा मसाला थोडासा मी टेस्ट करून बघते. कांदा लसूण आणि वेगळाच मसाला आहे. थोडंसं हळदीचं फ्लेवर इज कमिंग थ्रू व्हेरी नाईसली. आता मी हे खाणार आहे सुरमईसोबत. मस्त सुरमईची एक मोठी तुकडी आहे. लुक ॲट द साईज ऑफ द तुकडी. आणि ते असं बर्फीसारखं तुटलं जातं आहे. थोडासा मी मसाला घेणार आहे आणि ट्राय करणार आहे. फ्रेश फिश, इतका मसाला आहे ह्याच्यात आणि इतकं फ्लेवर्स आहेत वेगवेगळे, एकत्र सगळं चालू आहे. पण कुठेच इट्स नॉट किलिंग द फ्लेवर्स ऑफ द फिश किंवा काय. सुरमईचा फ्लेवर जसाच्या तसा आहे आणि तो खूप सुंदर आहे, फ्रेश आहे. आणि हे जे मसाला आहे ह्याचा सेपरेट फ्लेवर येत आहे. एक दुसऱ्याला खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करतं आहे, पण मस्त आहे. दिस इज ऑल्सो अ मस्ट ट्राय इकडे. म्हणजे हे नाही ट्राय केलं तर आय डोंट नो व्हॉट टू से. वी कांट बी फ्रेंड्स देन. अमेझिंग आहे. फायनल डिश आणि आय थिंक मी सर्वात बेस्ट शेवटला जपून ठेवलेलं असं मला वाटतंय. हे मी मगाशी टेस्टिंगमध्ये ट्राय केलेलं आहे. तिरफळाची चव आहे ह्याला. कोलंबी बघा, का साईज बघा कोलंबीची. मी थोडंसं कोलंबी आणि ग्रेव्ही घेणार आहे. ह्याला खायचे 2 वेज आहेत. त्यांनी मला जे शिकवलेलं आहे. हे पण घालायचं. ओके. सो हे पण ह्याच्याबरोबर खायचं असतं. आपण पिकल कसं खातात. ओके. सो तसं ठीक आहे. पण मी पहिलं हे असंच टेस्ट करणार आहे विथ राईस आणि ग्रेव्ही. मला जज करू नका का तुझी भात कमी आहे आणि ग्रेव्ही जास्ती आहे. मला हे असंच आवडतं.
So, मस्त गरम गरम भात आणि ग्रेव्ही. हे ते आपलं नॉर्मल मला जे प्रॉन करी आवडते गोवन, दिसायला सिमिलर आहे पण अगदी वेगळी आहे. कोकोनट बेसच आहे पण तिरफळ जे ह्याचं नाव आहे त्याचा फ्लेवर प्रत्येक बाईटला येतोय, पण प्रत्येक बाईटला वेगवेगळे फ्लेवर्स बाहेर येत आहेत. आता ह्याच्या खायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. हे मी नुसतं ट्राय केलं. त्यांनी मला सांगितलं हे हिंगाचं पाणी आहे, थोडंसं हिंगाचं पाणी, अगदी थोडंसं, आणि हे थोडंसं नारळाचं तेल, कोकोनट ऑइल. सो हे टाकून ह्याच्यात मिक्स करून ट्राय करायचं आहे. फॅब. ह्या दोन एडिशन्स मी ह्याचं डायमेन्शनच चेंज केलं फ्लेवरचं. जे पहिलं बाईट मी घेतलेलं ते आणि हे माइंड ब्लोईंग आहे. दोन्ही स्वतःच्या वेजमध्ये सुंदर आहेत, बट हे एडिशन इज दी बेस्ट. त्यांनी मला सांगितलं ह्याच्यात अजून काय करायचं माहिती आहे, हे भाजलेलं का तळलेलं लसूण आहे, लसूण पाकळ्या. सो ते बोलले का हे थोडंसं असं लोणचं कसं आपण लावून लावून खातो तसं मी एक छोटंसं हे घेतलेलं आहे, लसणाचा पीस, आणि तो ह्याच्यावर ट्राय करते. प्रत्येक बाईट वेगळे फ्लेवर्स देत आहे. दिस इज समथिंग यू हॅव टू कम अँड ट्राय. हे जे मी आज कॉम्बिनेशन्स आणि जे मेन्यू मागवलेलं आहे ना इकडे, प्रत्येक गोष्ट स्वतःची एक टेस्ट घेऊन आलेला आहे, स्वतःचं एक फ्लेवर घेऊन आलेला आहे. सो आय थिंक हा मेन्यू तुम्ही इकडे ऑर्डर केलात ना, यू विल बी डन फॉर द डे. मी इकडे गप्पा मारते मिस्टर प्रसाद नायक यांच्याशी. आणि तुम्ही हे जे रेस्टॉरंट आहात तुमच्या ब्रदर बरोबर ओन करतात, मिस्टर राजेश. सो त्यांच्याशी कधी माझं बोलणं नाही झालं, पण आम्ही आय थिंक 1 वर्षापासून आपलं डिस्कशन चाललंय. गेले 3 महिने आपलं डिस्कशन चाललेलं. काय वाज लाईक मला तुमच्या वरळी आउटलेटला यायचं काय नाही ताई, आमचं थोडे दिवस. सो फायनली आज झालं आणि थँक्यू फॉर द एक्सपिरियन्स, फॉर द वॉर्म. तुमचं द ओनर इज ओनली सो वेलकमिंग अँड सो वॉर्म. म्हणजे तुमचा प्रत्येक स्टाफ मेंबर पण दे वर व्हेरी हॉस्पिटेबल. सो आणि फूडचं तर तुम्ही आता ऐकलंच असणार. सो इट्स माय ऑनेस्ट रिव्ह्यू पेक्षा रिक्वेस्ट का यू हॅव टू कम हिअर. जर तुम्हाला ऑथेंटिक आणि फ्रेश, नो इट्स अ फॅक्ट. कारण का इतकं फ्रेश, म्हणजे मी बिंग फ्रॉम अ फिश इटिंग फॅमिली, आम्ही जास्ती बाहेर खात नाही आणि इट इज व्हेरी हार्ड टू इम्प्रेस अस व्हेन इट कम्स टू फिश. बट इकडचं जेवण खायला, म्हणजे तुम्हाला जर फिश लवर्स असाल तुम्ही आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्यात, तर इकडे येणं मस्ट आहे. ह्यांचे 2 लोकेशन्स आहेत, एक वरळीला आहे आणि हे त्यांचं ब्रँड न्यू लोकेशन आहे जे केम्स कॉर्नरला आहे. सो जर तुम्हाला एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आय कॅन से घ्यायचा असेल तर प्लीज विजिट. I will see you in the next video. Till then, before I let you go, this is an award-winning organization by the way. मी तुम्हाला मगाशी थोडंसं सांगितलेलं आहे. ह्यांनी मल्टिपल अवॉर्ड्स जिंकलेले आहेत. ह्यांना खूप साऱ्या प्रिंट मीडियाजनी कव्हर केलेलं आहे. आय थिंक ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल एक्सपी HD आणि आय थिंक रिसेंटली you said one more, Curly Tales is one of the videos, but one of the print medias that are World of Hospitality. Yes, they have also covered. Times group चे तर ह्यांचे awards I think last time when we spoke तुम्ही award घेऊन आदल्या रात्री चालेला. So जेव्हापासून मी ह्यांच्याशी बोलते आय थिंक तेव्हापासून you have won like half a dozen of them. No, we won around 10. Almost a dozen I think. आणि नेक्स्ट फ्यू डेज मध्ये तो डझन कम्प्लीट होतोय. Fingers crossed, बघूया. नो फिंगर्स क्रॉस, पण नाही, इट इज लाईक दे आर गोना गेट इट. सो तुम्हाला जो अवॉर्ड मिळालेला आहे का बेस्ट एक्सपिरियन्स, इट वॉज एन एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे आय लव्ह सी फूड. मी जास्ती खात नाही पण जे पण काय खाते ते खूप मनापासून खाते.
आणि सारस्वत आणि GSB मी थोडंसंच खाल्लेलं आहे, एवढं नाही. बट दिस वॉज समथिंग खरंच लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स बोलू शकते. मी प्रत्येक डिश खाताना मी हेच रिव्ह्यू दिलाय का दिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव एव्हर इटेन. आणि दॅट वॉज द मेन इमोशन दॅट केम आउट फ्रॉम मी. रिझन बिंग बॉम्बेमध्ये आधी म्हणजे नोबडी हॅज ट्राईड की आपण GSB किंवा सारस्वत टाईपचं रेस्टॉरंट खोलावं आणि लोकांना ते प्रेझेंट करावं. एक्झॅक्टली. आणि इट हॅज आय मीन टू वॉट आम्हाला जे रिव्ह्यूज मिळतात ते ब्युटिफुल की असं नाही खाल्लेलं कधी, नाहीच. दुसरीकडे हे असं मिळत नाही. हो. खाली मालवणी म्हणतात आणि झणझणीत करून मिरची घालून भाजतात. ते सगळं आमच्या cuisine मध्ये नाही. इट्स अ व्हेरी ऑनेस्ट cuisine. म्हणजे इट वॉज लाईक मेड विथ हार्ट. Yes. ऍज आपण मग Agreed. डिस्कस करत होतो हो. का तुमच्या मम्मानी सजेस्ट केलेला Right. अँड इट वॉज लाईक अ ममाज किस. Yes, तर it is. तसंच होतं. आणि सी यू आपला जो मेन्यू आहे हा. तो इट इज ॲज गुड ॲज यू इटिंग होम. हा. खाली एवढंच आहे की कमर्शियल सेटअप मध्ये बसून तुम्ही जेवता, नाहीतर अगदी जेवण घरचंच आहे. 6 पानांचा मेन्यू आहे. म्हणजे असा लांब लचक उगाच ते नाही पण कन्फ्युज होण्यासारखं पण काय जो नाही. आहे दॅट इज लाईक टू द टी टाइप्स बोलू शकतो. हो. म्हणजे मी घी रोस्ट आय वॉज जस्ट एक्सप्लेनिंग इट टू द बॉयज का मी जेव्हा घी रोस्टचा पहिला बाईट घेतला आय वॉज रेडी टू लूज अ लेअर ऑफ माय टंग का घी रोस्ट म्हणजे वाट लागणार. पण इट वॉज सो माइल्ड आणि इतकं ते स्मूथ होतं ना का म्हणजे मी ते थांबवूच नाही शकली त्याच्यानंतर. दॅट इज व्हॉट इट इज ना की आपण जे घरी खातो आपण तेच खातो. आणि तुम्ही तेच बोललात का जे आपण व्हॉट वी आर बेस्ट ॲट जे आपण घरी खातोय तेच आम्ही इकडे सर्व करतोय. प्रत्येक डिश मध्ये आय एम नॉट एक्झॅज्युरेटिंग ऑर समथिंग कट यू आर सिटिंग बट इट्स अन ऑनेस्ट रिव्ह्यू. प्रत्येक डिश मध्ये ते प्रेम आणि जे आपण फ्रेश इन्ग्रेडियंट्स घरी वापरतो म्हणजे असं नाही का फ्रोझन आहे किंवा काय. इनफॅक्ट द प्रॉन्स ऑल्सो आपलं मगाची डिस्कशन पण झालं का प्रॉन्स हे प्रकल्पातले नव्हते म्हणजे प्रॉन फार्मिंगचे नाही, हे समुद्रातले प्रॉन्स आहेत. आणि त्याला आम्ही यूज करत येस त्याला एक ती चव असते समुद्राची जी हे असतं ना. ऍट द एंड ऑफ द डे नेचर येस. नॅचरली जे गोष्ट घेतात ते त्याचा आणि टेस्ट इतके अग्रेसिव्ह मसाले आहेत वगैरे ते सगळं ठेवून पण मेंटेनिंग द फ्लेवर ऑफ फिश वॉज आमच्यात हॅट्स ऑफ टू यू. इट वॉज म्हण आहे की पहिला बाईट म्हणजे तुम्हाला मीठचा फ्लेवर आलाच पाहिजे. प्रत्येक बाईट मध्ये होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा सो दॅट ते पण आमचं असं फूड एक्सपिरियन्सेस एन्जॉय करू शकतील. अँड इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब टू आवर चॅनल टिल नाव यू बेटर डू इट राईट नाव. कारण का अशी खूपशे व्हिडिओज लाईंड अप आहेत. त्यापर्यंत टेक केअर, स्टे सेफ, स्टे हॅपी. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.